ट्वेल्थ मॅथ आहेत. आम्ही वारंवार सूचना करतोय की ट्वेल्थ मॅथ आपण प्लीज पाठवून द्या या ठिकाणी. ही सर्वांना नम्रतेची विनंती आहे. कार्तिक 11 काजू संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय आणि भिवंडी 11 या संघाला या ठिकाणी आव्हान दिलंय की आम्ही त्या ठिकाणी फलंदाजी करू आणि गोलंदाजीकरिता आव्हान दिले गेले. तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल थोड्याच वेळात. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा सामना आहे दुसऱ्या फेरीतील 3 षटकांचा हा सामना असेल. 3 षटकांकरिता 3 गोलंदाज वापरणं हे बंधनकारक असणार आहे. आणि लक्षात असू द्या, जे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट आपल्याला मिळाले आहेत ते आपण परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ही सुद्धा सूचना असेल सर्व खेळाडूंना. वेलकम सनिकेत या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचा सुद्धा आपण पुन्हा एकदा करतो वेलकम. या स्पर्धेच्या निमित्ताने आज बरेच प्रेक्षकांची अतूट गर्दी, खास करून या ठिकाणी मात्र मंडप आहे, परंतु उजव्या साईडने काय चालले हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु कॅमेरामध्ये मात्र सर्व प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी कॅप्चर झालेत. आपल्या लाडक्या खेळाडूला बघण्याकरिता, ज्याला ते जास्तीत जास्त फॉलो करतायत त्यांना बघण्याकरिता आज जवळून बघण्याची संधी खास करून जाधव स्पोर्ट्सने मात्र या ठिकाणी अवेलेबल करून दिली. आणि खास करून विश्वनाथ जाधव याचं सुद्धा कौतुक करेन, कारण की जेवढं प्रोफेशनल क्रिकेट विश्वनाथ जाधव याने खेळले आहेत, नक्कीच जे मित्र सर्कल आहे, जे फ्रेंडशिप सर्कल आहे ते खूप मोठं आहे. आणि त्याच्या विनंतीस मान देऊन बराच लांबवरचा प्रवास करून आज प्रोफेशनल जे व्यावसायिक खेळाडू आहे ते या ठिकाणी दाखल झालेत. म्हणून खेळाल तर वाचाल हे तंत्र आहे. यानंतर शिवान स्पोर्ट चॅलेंजर आणि सदानंद स्मृती कामन या संघाने सुसज्ज राहायचं आहे. तदनंतर NSP बॉईज आणि तदनंतर NP स्पोर्ट्स उत्तन या संघाने सुद्धा रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. चला, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. इथून गोलंदाजी ट्रॅकवर पवन केने सुद्धा सुसज्ज झालाय. पाहिजे कौशल, बॉल पाहिजे, बॉल दे, बॉल नवीन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी आयोजित हे चषक अगदी आपण बघू शकतायत. सामना क्रमांक 1 दुसऱ्या फेरीतील 2 तगडे संघ, दिग्गज संघ भिवंडी तालुका आमने सामने. एकीकडे आपण बघू शकतात वसई तालुक्यातील खेळाडू आपल्याला बघायला मिळेल, परंतु खास करून या स्पर्धेकरिता अगदी आपण बघू शकतात पॅकरची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. विशेष करून आज वेगवेगळ्या उपनगरातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या गावातील पाड्यांमधून मात्र खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यश चव्हाण, ज्याने चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती, तो असेल स्ट्राईक एंडला बॅटर. तर नॉन स्ट्राईक एंडला ज्याने यंदाच्या हंगामामधील पहिलं जे शतक आहे मान्सून ब्लास्ट मध्ये घोषित केलं, तो नागा मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला. काय फलंदाजी यश चव्हाण, आतापर्यंत फक्त आणि फक्त षटकाराची बोलीभाषा त्याच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर पवन केने याचं केलंय स्वॅग से स्वागत. 6 धावा, षटकार. चांगली फलंदाजी आतापर्यंत अगदी आपण बघू शकता यशच्या माध्यमातून कट केले गेले. तडम्यांच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सुसज्ज आहे. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. एकेरीच्या साह्याने, एकेरीच्या मदतीने धावफलक 7 या अंकांवर. संकेत कासार पुन्हा एकदा जॉईन झाले स्कोररच्या भूमिकेमध्ये. मागील 2 दिवसापासून खूप चांगल्या पद्धतीने अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. पवन केने, ज्या खेळाडूची जास्तीत जास्त फॅन फॉलोईंग आज टेनिस क्रिकेटमध्ये बघायचं झालं आणि त्याचे 2 ते 3 गाणे सुद्धा फेमस झालेत युट्यूबच्या माध्यमातून, तोच A1 पवन मैदानाच्या आतमध्ये. नागा मागील सामन्यामध्ये डकवर बाद झाला होता. पहिली धाव या ठिकाणी नागेश वाडेकरच्या बॅटमधनं येत असताना ही सिंगल येते. सिंगलच्या साह्याने धावफलक 8 या अंकांवर. यश चव्हाण खास करून विरारचा हा खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे, क्लास आहे या फलंदाजीच्या माध्यमातून.
प्रोफेशनल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळतो तोच यश चव्हाण. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पवन. समोरच्या दिशेने खूप चांगला फटका आहे, परंतु लॉंग ऑफ यावेळेस चुकी झाले आणि अगदी म्हणायचं झालं तर स्लिपी झाले, स्लॉपी झाले सर्व काही. ज्या पद्धतीने जेपी त्या ठिकाणी सुसज्ज आहे, टायगर त्या ठिकाणी आपण बघू शकता या 2 धावा दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला. एकंदरीत 10 अंकांवर 10 रन्स ऑन कार्ड, 10 धावा. चांगली फलंदाजी होत आहे. षटकार आल्यानंतर सिंगल आल्यानंतर आपण बघू शकता चांगल्या पद्धतीने 2 धावा येत असताना यावेळेस समोरच्या दिशेने आता मात्र वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्राइक, ॲज अन स्ट्रेट, ॲज अन आरो. गेंद बल्ले से निकली जैसे बंदूक की गोली. या मिळतात दर्जेदार 6 धावा. षटकार. आणि या 6 धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय 16 अंकांवर. आणि तदनंतर अगदी आपण बघू शकता ही सरप्राइझिंग डिलिव्हरी राहिले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी 1 धाव कंप्लीट झालाय. एकेरीच्या साह्याने या षटकाची होते समाप्ती. 1 षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा. पवन केनेच्या अगेन्स्ट चढवलेले हे आक्रमण अगदी यश चव्हाण याचा क्लास परिपूर्ण दाखवून जातोय. अगदी विरारमध्ये बघायचं झालं तर जी एक लेदर टीम आहे, खास करून साईनाथ नगरकडनं महत्वाचा जो फलंदाज तोच यश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर फलंदाज आहे. बॅटिंग लाईनअप योग्य त्या पद्धतीने निवडली. आज कार्तिक 11 काजू या संघाने कुठल्याही पद्धतीची कसर सोडली नाहीये. गोलंदाजी खूप चांगली आहे, फलंदाजी स्ट्रॉंग आहे. नागासारखा खेळाडू एकेंडे यश चव्हाण आहे. स्वतः जय विश्वकर्मा मॅच, तदनंतर किसन देवेंद्र सारखा एक खेळाडू प्लेइंग 11 मध्ये. तर एकीकडे भिवंडी 11 हा संघ सुद्धा कमी नाहीये. पवन केने सारखा खेळाडू बघायला मिळतोय, करेश मात्रे सारखा खेळाडू आहे, जयेश पाटील आहेत, वैभव सारखा खेळाडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या साह्याने नागा यांनी मात्र हमी भरलाय. आखो में इशारा झाला आणि तिथेही 1 धाव परिपूर्ण झाले. कौशल या अगोदर कौशल्याने 14 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये जवळजवळ 12 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपाने दिल्या होत्या, परंतु यावेळेस नियंत्रणयुक्त गोलंदाजी करावी लागेल. हाईट फॅक्टर आहे, त्या हाईटचा मात्र परिपूर्ण उपयोग करावा लागेल. परंतु समोरचा फलंदाज सुद्धा तगडा आहे. नागा सज्ज झालाय फलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि त्यालाच मात्र बीट झाले. नागेश थोडीशी कामगिरी यावेळेस पुन्हा एकदा त्या पद्धतीने बघायला मिळत नाहीये. नाव मोठं आणि थोडस दर्शन खोटं झालंय. नागेश बॅक टू डगआउट. हा बसतोय पहिला धक्का कार्तिक 11 काजू या संघाला. फलंदाज बाद. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले एकंदरीत 18 अंकांवर. 9व्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयसर हे दाखल झालेत. या अगोदर सुद्धा मिडल ऑर्डर मध्ये वन डाऊन बॅटरची भूमिका निभावली होती. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कौशलाला यावेळेस वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्राइक. हा आहे जय विश्वकर्माचा क्लास. सुपर कंट्रोल युक्त फलंदाजी. चेंडू झालाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. रफू चक्कर. या मिळतात आणखी दर्जेदार 6 धावा. षटकार. आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 24 अंकांवर. यावेळी सकट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. पंच वळतायत. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, कारण की जास्तीत जास्त बघायचं झालं तर डोक्याच्या वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला. हेच पंच धीरज झा त्या ठिकाणी दर्शवतायत. अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला आणि त्याच कारणासह या ठिकाणी आपण बघू शकता व्हाईटचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळेल. 1 अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 25 रन्स ऑन कार्ड. काय अफलातून फटका या अगोदर जय विश्वकर्माच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाला. अजून सुद्धा टायगर जिंदा आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी. एक लेजंड क्रिकेटर आहे ज्याने बरेच वर्ष गावदेवी धानिव संघाचं नेतृत्व केलं आणि खास करून
विश्वनाथ जाधव यांना घडवण्याकरिता सुद्धा त्यांचं सुद्धा एक मोलाचं योगदान आहे. तोच जय विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव थोडेसे सॅटिस्फाय आहे, परंतु आज त्यांची फलंदाजी त्या पद्धतीने होईल का याकडे मात्र थोडंसं लक्ष असेल. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली, तदनंतर षटकार आणि तदनंतर चौथा चेंडू हा वाईड आलाय. समोरच्या दिशेने खूप चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, आणखी एक बिग ब्लास्ट, बिग षटकार. जय नावाचा, धानिव गावाचा, या मिळतात दर्जेदार 6 धावा षटकार. अतिशय सुरेख पद्धतीने टी फॉर टायमिंग, व्यवस्थित कनेक्शन बघायला मिळते आतापर्यंत. आणि कौशल अतिशय चांगल्या पद्धतीने बघायचं झालं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो आहे थोडासा अंडर प्रेशर, कारण की जय विश्वकर्मा याने चढवलेले हे प्रतिले. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. 1+1, 2 अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल आणि या 2 अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा. यंदाचा हंगाम आणि काय जबरदस्त पद्धतीने T20 वर्ल्ड कप मध्ये कामगिरी, अष्टपैलू कामगिरी बघायला मिळाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये कुंकू पांड्या नंबर 1 रँकिंग वर बघायला मिळाला. यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, यावेळेस डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल येते, थोडंसं यश. यावेळेस नाराज आहे स्वतःवर, कारण की हा चेंडू त्या पद्धतीने होता. जर पॉइंट किंवा थर्डमॅनच्या रिझन मध्ये खेळला असता तर बेनिफिट मिळाला असता आणि सॅटिस्फाय आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे आपण बघू शकता प्ले अँड मिस झालेत. एकंदरीत ही सिंगल येते, सिंगलच्या साह्याने धावफलक बरोबर 34 अंकांवर. जय विश्वकर्मा काय क्लास दर्शवला गेलाय, 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा ऑन साइडला, आता थांबायला तयार नाहीये, गेला चेंडू 6 धावेंकरिता. सुपर स्ट्राइक आणि कौशल्याच्या गोलंदाजीवर अतिशय कौशलपूर्ण स्ट्रोक. याला म्हणतात जबरदस्त फलंदाजी, याला म्हणतात क्लासिकल फलंदाजी, याला म्हणतात अटॅकिंग फलंदाजी. जय विश्वकर्मा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावायला सुरुवात झाली. धावफलक आहे, 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात, म्हणजे सरासरी आहे प्रत्येक षटकागणिक 20 ची. आणि आतापर्यंत या सरासरीमध्ये जय विश्वकर्मा याचं योगदान आहे 3 षटकारांचं. जबरदस्त फलंदाजी. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर. किरण पाटील अगदी आपण बघू शकता यावेळेस सुसज्ज झालाय. पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी 11 हा संघ थोडासा प्रेशर मध्ये आहे. यावेळेस यश चव्हाण, काय दर्जेदार स्ट्रोक, वॉड स्ट्रोक. आतापर्यंतचा ऑन द राईज फटक्यामध्ये सर्वाधिक सुंदर फटका यश चव्हाणच्या बॅटमधनं. सुपर क्लास, वॉड स्ट्राइक, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले, ते म्हणजे 46 अंकांवर. एकदा नाही, दोनदा नाही, 100 वेळा बघावा एवढा दर्जेदार स्ट्रोक. ऑन द राईज, ऑन द नोज, ऑन द टोज. चेंडूला फ्लाय केलं आणि चेंडू सरळ निघून गेला. वाईडिश, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, 6 धावेंकरिता. धावफलक 46 अंकांवर. एवढा वेगवान पाऊस पडतोय आणि त्याला पिक करणं म्हणजेच क्लास आहे यश चव्हाणचा. आज मात्र थांबायला तयार नाहीये. आगे कुआ पीछे खाई, बचोगे तो बचोगे कहां से. आणखी दर्जेदार 6 धावा. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 52 अंकांवर. इथून किरण पाटील सुद्धा प्रेशर मध्ये येतोय, कारण की यश चव्हाण आपला क्लास दर्शवतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र वाईट आलाय, थोडस प्रेशर मध्ये. 1 धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. दुसरी धाव यावेळेस तू मे पूर्णपणे बघायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि जिथे बघायचं झालं तर भरीस बरं आहे. 2+1, 1 फॉर दी ओव्हर असा इशारा सुद्धा झालाय. वेलकम वैभव धोंब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करतोय सर्च वेलकम. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार, चला आपण या. सदानंद स्मृती कामन पहिल्या फेरीतील सामना आहे तो या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. वैभव धूम या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचं सुद्धा आपण करतो वेलकम या स्पर्धेच्या निमित्ताने. तर 2 ते 3 अतिरिक्त धावा आल्यात आणि धावफलक आता जाऊन पोहोचलंय एकंदरीत 55 या अंकांवर. काय फलंदाजी झाले यश. आतापर्यंत जवळजवळ त्याच्या बॅटमधनं 4 षटकार बघायला मिळालेत. यावेळेस एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी पद्धतीने. एक तुम्हारी तो एक हमारी, परंतु हाते हाते मेहरबा.
थोडीशी देर हो गई, कारण की यश चव्हाण याने एक जबरदस्त फलंदाजी केलंय, अप्रतिम फलंदाजी, स्ट्रोक एक्झिक्युशन, प्रॉपरली कनेक्शन, हा आहे क्लास लेदर क्रिकेटचा, नो डाऊट. आतापर्यंत 55 धावा या स्कोर कार्ड लागलाय. चेंडूंचा खेळ झाला, या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय कार्तिक 11 काजूचा संघ. किसन देवेंद्र आणखी एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. स्ट्राइक एंडला फेस करेल. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ निशेष आहे. आल्या आल्या किसन याच्या माध्यमातून सुद्धा वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचा प्रयत्न. या मिळतात आणखी एक दर्जेदार 6 धावा. चेंडू झालाय पुन्हा एकदा रफू चक्कर 6 धाब्यांकरिता. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला 61 अंकांवर. काय फलंदाजी होते. प्रोफेशनल क्रिकेटर तर आहेत, परंतु आपल्या फलंदाजाने सर्वांची मनं जिंकलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डायरेक्टली हिट तर झाले, परंतु सुखरूप आहेत आपल्या क्रीज मध्ये. जय विश्वकर्मा ही सिंगल येते. सिंगलच्या साह्याने एक धाव 20 स्कोर कार्डवर जॉईन झाले. धावफलक जाऊन पोहोचले 62 रन्स ऑन कार्ड, 62 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. जबरदस्त फलंदाजी, जो फलंदाज येतोय तो चांगल्या पद्धतीने, फक्त नाग्याला सोडलं तर बाकीच्या फलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. षटकाराने आणि षटकाराने खातं ओपन केले तिन्ही फलंदाज. यश असेल, जय विश्वकर्मा असेल, तदनंतर किसन देवेंद्र असेल. यावेळेस कटचा फटका खूप चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेकरिता किसन देवेंद्र यांनी हमी भरले, परंतु तिसऱ्या धावेकरिता परतत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. म्हणजे या 2 धावा महत्वपूर्ण स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. धावफलक 64 अंकांवर, म्हणजेच इथून विजयी होण्याकरिता 65 धावेंचं लक्ष 18 चेंडू गणिक ठेवलं गेलंय. विश्वास होत नाहीये गोलंदाजाला, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी झालंय, अतिशय चांगल्या पद्धतीची फलंदाजी बघायला मिळाली. हावी झाले फलंदाज. यशाचा वैयक्तिक विचार करायचा झाला तर 4 षटकार त्याच्या बॅटमधनं, 1 दुहेरी धाव आणि तदनंतर 3 सिंगल, म्हणजेच जवळजवळ 30 धावेंचं योगदान आपल्या संघाकरिता दिलंय मिस्टर यश आणि तदनंतर जय विश्वकर्मा. एकंदरीत जय याच्या बॅटमधनं लगातार 3 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि तदनंतर दुहेरी धाव, म्हणजे वैयक्तिक 20 धावा जय याने सुद्धा केल्या. तदनंतर किसन याच्या बॅटमधनं 6 धावा बघायला मिळाल्या. म्हणजे चांगलं कॉम्बिनेशन षटकारांची जी आपण बघू शकतात ना, जी आतिषबाजी आहे. पावसाचा ऋतू सुद्धा आहे, पाऊस सुद्धा बरसतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसा पाऊस थांबला तिथून मात्र षटकारांचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. कार्तिक 11 काजू संघ, चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि 2 फलंदाज, चला आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. 65 धावेंचं टार्गेट हे समोर असेल. नाण्याची एक बाजू आपण बघितले, नाण्याची दुसरी बाजू बघणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. भिवंडी 11 संघ खास करून भिवंडी मधून खास करून आज वसई तालुक्यामध्ये दाखल झालाय. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळाला. मोठमोठी नावं आहेत. करेश मात्रे या अगोदर 50 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्या होत्या. आणि इथून बघायचं झालं तर आतापर्यंत पवन केने याची बॅट खामोश आहे. खूप मोठा फॅन फॉलोइंग, परंतु आज नाव मोठं थोडंसं दर्शन खोटं झालंय. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर, जवळजवळ आम्ही 20 वेळा नावं घेतलेत, तर आपण सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत, नो डाऊट. प्लीज आपण थोडंसं सहकार्य करा. चला आपला जो कर्णधार आहे तो आपण पाठवून द्यायचा आहे.
वेळेचं बंधन आहे. आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, वेळेला आपण प्राधान्य दिलंय. म्हणून जो वेळेला वेळोवेळी वेळ देणार नाही, वेळ सुद्धा त्याला वेळोवेळी वेळ देणार नाही आहे. ही व्याख्या आपण नेहमीच लक्षात ठेवा. प्लीज थोडंसं सहकार्य करेल. चला, शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार या. चला, रोशन या ठिकाणी उपस्थित आहे, शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाचा कर्णधार. सो नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. रोशन, आपला निर्णय इथेच जेव्हा आपण नाणेफेकी करता याल तेव्हा सांगायचं. ही सर्वांना विनंती आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सूचना दिल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर नंदन विश्वकर्मा सुसज्ज झालाय. मागील सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं होतं तोच करिश मात्रे स्ट्राईक एंडला फलंदाज. पहिला चेंडू हवेमध्ये, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. जिथे यश चव्हाण धावतायत, संदीप सांबरे धावतायत. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. फेकी झाले तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक एंडने अजय पाटील, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये, तोच अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नॉन स्ट्राईक एंडला पवन थोडासा मागे राहिलाय, कारण की आउट ऑफ फॉर्म या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी बघायला मिळालाय. यावेळेस चांगला डब्बा, चांगली लाईन. या लाईन लेंथ करिता नंदन विश्वकर्मा याची ओळख आहे. हार्ड लेंथ ब्रह्मास्त्र मांडतोय स्वतःकडे आणि तदनंतर पाठिंबा देतोय, बॅक करतोय स्वतःला. इथून चांगल्या पद्धतीची मेहनत तुम्हाला करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. डॉट बॉल येतोय. एकंदरीत आतापर्यंत बघायचं झालं तर धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 3 रन्स ऑन कार्ड, 3 धावा या स्कोर कार्ड लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नंदन. यावेळेस ब्लाइंड झाले अजय पाटील. नंदन विश्वकर्मा जजमेंट करतायत. त्याचं जजमेंट योग्य त्या पद्धतीने. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होईल. अगोदर जय विश्वकर्मा याची फलंदाजी आपण एन्जॉय केली, यश चव्हाण याची फलंदाजी आपण एन्जॉय केली आणि आता नंदन विश्वकर्मा याची गोलंदाजी एन्जॉय करा. खूप सुंदर पद्धतीने विकेट टेकर गोलंदाज. यावेळेस अजय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. परतावं लागेल स्वस्तामध्ये. यानंतर प्रथमेश ठाकरे इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. सदानंद स्मृती कामन संघाकडनं बघायचं झालं तर काय प्लेइंग 11 असेल. अकबर शेख इन ऍक्शन बघायला मिळतील. सूरज पाटील इन ऍक्शन बघायला मिळतील. कैवल्य पाटील सारखा एक स्टार खेळाडू हा सुद्धा इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळेल. गजा गुळवी सारखा खेळाडू सुद्धा, राजा गुळवी सारखा आज खेळाडू सुद्धा प्लेइंग 11 मध्ये आहे. आणि त्यानंतर राहुल केने सारखा खेळाडू ज्याला आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा बघितलं या स्पर्धेमध्ये खेळताना, तो सुद्धा आज प्लेइंग 11चा हिस्सा आपल्याला बघायला मिळेल. तर एक ठिकाणी शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघाकडनं प्रथमेश ठाकरे बघायला मिळतील. राहुल पाटील सारखा खेळाडू, रोशन पाटील सारखा खेळाडू, सूरज पष्टे सारखा खेळाडू आज बघायला मिळेल. म्हणजेच एकंदरीत शिवान स्पोर्ट चॅलेंजर हा संघ सुद्धा अगदी आपण बघू शकता स्ट्रॉंग प्लेइंग 11 घेऊन उतरेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघायचं झालं तर लेग लान्स केला गेलाय. वैभव मैदानाच्या आतमध्ये नव्याने बॅटर. सिंगल येते, लेग लान्सच्या साह्याने ही सिंगल मिळते. सिंगल मेक्स मॅन मिंगल. सिंगलच्या साह्याने धावफलक आहे 4 अंकांवर. भलं मोठं पॅसिफिक महासागर हे समोर आहे आणि हे जर ओलांडायचं असेल तर इथे इक्के दुक्के से काम नाही बनेगा. इथे मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. करिश मात्रे आता पार्टी जॉईंट करत असताना सुपर स्ट्राइक, बॅकफुट पंच आणि वेट परिपूर्ण ट्रान्सफर होत असताना 6 धाबींकरिता या मिळतात खणखणीत दणदणीत 6 आणि षटकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 10 अंकांवर. 10 रन्स ऑन कार्ड. याच फटक्यांची गरज आहे, परंतु अजून सुद्धा दिल्ली बरीच लांब आहे.
करेक्शन जर करायचं असेल तर करेश मात्रे याची फलंदाजी खूप महत्वपूर्ण असणार आहे, कारण की दुसरं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्ताने. बॅकफुटला मात्र सज्ज होते. काय जबरदस्त वेट परिपूर्ण ट्रान्सफर केलं. हँड आय कॉर्डिनेशन संपूर्ण गोष्ट योग्य त्या पद्धतीने. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी सपाट चेस लागले. थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये अशरफ सुसज्ज आहे. काजू मात्र वेगाने धावतायत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावीकरिता हामी भरले. हा न करता करता या 2 धावा निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जातात. परंतु कौतुक करावं लागेल नंदन विश्वकर्मा याचं. अगदी प्रेशर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे याचं प्रमुख उदाहरण दिलंय नंदन याने. समोरचे फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाही. माझ्यातील पोटेन्शियल, माझ्यातील गुणवत्ता हे सातत्याने मी दाखवून देईन. म्हणूनच जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न म्हणायचं झालं तर कुठलं आहे तर ते आपले मेहनत, कष्ट आणि त्यानंतर आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झाला तर तो आहे आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. या 2 गोष्टींची जोड असेल आणि योग्य त्या नियोजनाला जर योग्य तर तुम्ही साथ द्याल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. हे प्रामुख्याने क्रिकेटमध्ये आपण बघितलंय. 12 अंकांवर स्कोर कार्ड. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश या गोलंदाजाला आपण बघू शकतायत. ड्राईव्ह केले हलक्याच्या हाताने. वैभवच्या बॅटमध्ये ही सिंगल येते. सिंगलच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 13 अंकांवर. या अगोदर सुद्धा नितेशाने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करून दाखवली होती. आज व्यावसायिक क्रिकेटरच्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतं. ही तर सुरुवात आहे, कारण की खूप मोठा त्यांना प्रवास करायचा आहे आणि बाळाचे पाय पाळण्यामध्ये खूप सुखरूप दिसत आहेत. नितेश गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न अगदी सुरूक पद्धतीने. यावेळी चेंडूला पिच ॲक्युरेट लाईन. स्वतःला बॅक करतोय. मेरिटनुसार गोलंदाजी करण्याचा त्या ठिकाणी मनसुबा आहे. जास्त काही करत नाहीये, कारण की बाकीचं काम ही खेळपट्टी करत आहे. म्हणूनच नुसती गोलंदाजी करू नका. गोलंदाज कशा पद्धतीने आपली लाईन लेन मेंटेन करेल त्याकडे लक्ष असणं सुद्धा ॲज अ गोलंदाज खूप महत्वाची भूमिका आहे. पुन्हा एकदा नितेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका मिस्टामिंग आहे. लॉंग ऑफला क्लिअर करेल का? फटक्यामध्ये तेवढा मात्र जोर नव्हता, परंतु करेश मात्रे जबरदस्त टच मध्ये असलेला प्लेअर आहे. त्याच्या बॅट मधनं आणखी एक दर्जेदार 6 धाव मिळतात. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 19 अंकांवर. टप्पा योग्य त्या लाईनवर होता, परंतु फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेने सुद्धा आपण बघू शकता. आल्हाददायक दृश्य आहे. ज्या पद्धतीने धर्मशालाचं ते मैदान, त्याच पद्धतीने या मैदानाची भौगोलिक रचना आपल्याला बघायला मिळते. समोरच्या दिशेने सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही मॅच अगदी आपण बघू शकता रंगलंय. फटका हवेमध्ये. मी म्हटलं होतं बाळाचे पाय पाळण्यामध्ये सुखरूप दिसत आहेत. प्रयत्न खूप चांगले होते, परंतु त्या प्रयत्नांना अपयश मिळत आहे. संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं करून दिलं नाहीये. परंतु कौतुक करावं लागेल. जरी सुद्धा समोर करेश मात्रे सारखा फलंदाज असला तरी सुद्धा त्याला आतापर्यंत कामच ठेवलं. एक षटकार आलाय, परंतु त्या षटकाराने मात्र काहीही त्या ठिकाणी लेणं देणं नसेल नितेशाला, कारण की जो रिक्वायर्ड रन रेट आहे आता मात्र 22 ते 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 21 धावा या स्कोर कार्डवर. काय यश चव्हाण याची ती फलंदाजी अतिशय सुरेख पद्धतीने. आतापर्यंत तो स्ट्रोक मात्र नजरेसमोर येतोय, जो ओव्हर लॉंग ऑफ खेळला गेला होता सुपर पद्धतीने. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश यावेळेस सुसज्ज होतोय. फटका बिस्टामिंग. कमबॅक करण्याची सुवर्ण संधी. जय विश्वकर्मा या झेलखाली येण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रातनं मात्र अखेरकार या चेंडू निघून गेलाय. जय विश्वकर्मा दर्शवतायत की या स्वरूपच्या पलीकडे आहे, तर मिळतील 4 धावा. 4च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 25 अंकांवर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू हा शेष असेल. या शेवटच्या अंतिम चेंडूंमध्ये बघायचं झालं तर कशा पद्धतीने कामगिरी होईल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा नितेश सुसज्ज होईल. करेश काय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये छाप सोडले करेश मात्रे याने सुद्धा. यावेळेस खूप चांगला टप्पा नाहीये. पंच वळतायत. धीरज कुमार कळवा याला आपण बघू शकतायत. व्हाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 26 अंकांवर. 26 रन्सवर कार्ड. 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. राहिल अन्सारी आज मात्र दिवस नव्हता. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली, परंतु एन मोमेंटला मात्र थोडेसे कमी पडले. टीम 94 हा संघ अवघ्या 4 धावेनिशी मात्र पराभूत व्हावं लागलं. आकाश जांगीर सारखा खेळाडू आज वसई तालुक्यामध्ये दाखल झाला होता. रवी भुंबक सारखा खेळाडू सुद्धा आपण बघितला. यावेळेस ऑन साईडला बॅकलिप व्यवस्थित आहे. काय पिकचा फटका बघायला मिळाला. ओहो नजाकत
रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने चेंडू झालाय फरार. 6 धावेंची मोहर आणि 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचला एकंदरीत 32 या अंकांवर. 32 रन्स ऑन कार्ड, 32 धावा. अजून सुद्धा विजयाकरिता लक्ष असेल 33 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. म्हणजे बघायचं झालं तर सरासरी आता मात्र 33च्या घरामध्ये म्हणजेच 5 मोठे स्ट्रोक, 1 तिहेरी धाव किंवा 1 चौकार. एकंदरीत पावसाळी रबर क्रिकेट म्हणायचं झालं तर या स्पर्धेमध्ये 2 चमत्कार होता राहिले. एका चेंडूमध्ये मात्र 6 धावींची गरज असताना, माफ करा, एका चेंडूमध्ये 7 धावींची गरज असताना तो एक चेंडू वाईड आला कालच्या दिवसामध्ये, ते सुद्धा आपण बघितलं. तदनंतर बघायचं झालं तर पेल्लार ब हा संघ खेळत होता गोरसई बोच्या अगेन्स्ट, तेव्हा सुद्धा एका चेंडूवर अगदी बघायचं झालं तर 8 ते 9 धावींची गरज असताना तिथे वाईट चेंडू आला होता. म्हणजेच 2 चमत्कार झाले, परंतु दोन्ही वेळेला ते चमत्कार थोडेसे मागे ठरले कारण की त्या धावा डिपेंड झाल्या. परंतु आजच्या दिवसामध्ये तो चमत्कार होईल का? 33 धावा या होतील का? गोलंदाजी ट्रॅकवर देवा पांडे हा गोलंदाज सुसज्ज झालाय. एकेंडे वैभव अगदी आपण बघू शकताय सुसज्ज आहे. 5 मोठे फटके येतील का? गोलंदाजी ट्रॅकवर देवा यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेटने. पहिला चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप वरनं पुढे सरसावतायत. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल 1 धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेकरिता पळालेत. परंतु इथे बघायचं झालं तर कुठला खेळाडू बाद होईल, क्रॉसिंगचा नियम खूप महत्वपूर्ण असेल आणि पंच दर्शवतायत की करेश याला परतावं लागेल कारण की क्रॉस त्या ठिकाणी झालं नव्हतं. म्हणून वैभव या ठिकाणी स्ट्राईकलाच राहील आणि करेश याच्या खेळीला यावेळेस लागते फुल स्टॉप. करेश याचं कौतुक करेन. आज 50 धावा सुद्धा बघितल्या सकाळच्या सत्रामध्ये, या सामन्यामध्ये सुद्धा छाप सोडले. म्हणजेच आपलं जे वैयक्तिक काम आहे ते चोख आणि योग्य त्या पद्धतीने केलंय. परंतु गोलंदाजी, भिवंडी 11 संघाची गोलंदाजी यावेळेस त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण की तिन्ही गोलंदाज जे महागडे ठरले गेले, तिन्ही गोलंदाजाची मात्र गोलंदाजी बघायची झाली तर त्या पद्धतीने बघायला मिळालं नाही. आणि एकीकडे फलंदाजी बघायची झाली कार्तिक 11 काजू या संघाची तर ती अप्रतिम राहिली. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम गुळवी हा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून चांगल्या पद्धतीची फलंदाजी होणं बंधनकारक होतं, परंतु धावसंख्या सुद्धा त्याच पद्धतीने म्हणजे प्रत्येक डॉट बॉल त्या ठिकाणी प्रेशर वाढलं. प्रेशर वाढल्यानंतर करेशला ठाऊक होतं की स्ट्राईकवर जाणं महत्वाची भूमिका आहे. करेशाने चांगली फलंदाजी केली, नो डाऊट. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. वैभव विकेटने स्ट्रगल झालंय आतापर्यंत. इथून बघायचं झालं तर पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय म्हणजेच जी औपचारिकता आहे ती इथून मात्र शिल्लक होताना बघायला मिळेल. विजय आणि पराभव यामधील अंतर कापताना बघायला मिळेल. 4 चेंडू आहेत, अजून सुद्धा विजयाकरिता 31 धावेंचं लक्ष आहे. यावेळेस व्हाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. 1 अतिरिक्त धावेच्या साह्याने यावेळेस आपण बघू शकता धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर. 35 रन्स ऑन कार्ड, 35 धावा. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी देवाच्या माध्यमातून बघायला मिळाली. 1 धाव तर कंप्लीट केलाय. नागा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर साधी राहणमान आहे, परंतु विचार खूप उच्च आहेत. आणि अगदी म्हणायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये 2 वेळा स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु यानंतर अजून एक संधी मिळेल. आणि क्रिकेट हा खेळच संधीचा आहे. जरी सुद्धा एकदा तुम्ही कमी पडले तदनंतर आपण दुसऱ्या सामन्यामध्ये ती कमी मात्र भरून काढून देऊ शकता. आणि तेच यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं किंग कोहलीची बॅट मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये चालली नाही, परंतु ऐन मोक्याच्या वेळी तारणहार भरला. आणि का किंग म्हणून कोहलीला आपण सांगतो ते मात्र त्याने दाखवलं. आणि 76 धावेंची एक जबरदस्त इनिंग आकारली अगेन्स्ट साऊथ आफ्रिका आणि भारताला विजयी होण्याकरिता त्याचा सुद्धा मोलाचा वाटा फायनल मध्ये आपल्याला बघायला मिळाला. विकेट गेली का? सो शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आहे. चला शिवान स्पोर्ट चॅलेंजर संघ आपण काय निर्णय घेतलाय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. याचं क्षेत्ररक्षण घेतलंय तर फलंदाजी करावी लागेल सदानंद स्मृती कांबळे या संघाला. दिनेश यावेळेस फटका हवेमध्ये सजवलाय. देवा येतो या झेलखाली, झेल घेण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न यशस्वी. सो फलंदाजाला बाद व्हावं लागेल. शेवटचा आणि आय थिंक अंतिम चेंडू आहे. सो आपण जे सांगत आहे ती मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करून घ्यायचे आहे.
शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस देवा. सो परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. फलंदाजी अप्रतिम, क्वालिटी दर्जाची फलंदाजी बघायला मिळाली. गोलंदाजी अतिशय धारदार आणि या दोन्ही गोष्टींचा समन्वय विजय होत असताना कार्तिक 11 काजू या संघाचा आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू काजू अँड ऑल टीम. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये रंगेल. जिथे शिवान स्पोर्ट चॅलेंजर हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. प्रथमेश ठाकरे अँड ऑल टीम मैदानाच्या आतमध्ये. सूरज स्पष्टेला सुद्धा बघू शकता. तर रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये असतील आणि प्रथमेश ठाकरे इंडियन स्टेट प्रीमियर लीग. तदनंतर आपण बघू शकतायत भारताच्या बाहेर जाऊन ज्याने मॅन ऑफ द सिरीज पटकावली. खूप चांगल्या पद्धतीचं दर्जेदार क्रिकेट फॅन फॉलोईंग त्याची सुद्धा जास्तीत जास्त तोच प्रथमेश ठाकरे गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. राहुल पाटील याला सुद्धा आज बघू शकतायत प्लेइंग 11चा हिस्सा आहे आणि आमचे साथी मित्र सुद्धा आहेत त्यांचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज अक्षय याला सुद्धा आपण बघू शकतायत प्लेइंग 11 मध्ये हिस्सा. म्हणजेच एकीकडे चांगल्या पद्धतीचं क्वालिटी दर्जाचं आपण बघू शकतायत ही मॅच रंगताना आपल्याला बघायला मिळणार आहे.